नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा रे लेकरांनो, आपण जो नेक्स्ट बेसिक्स सायन्स मध्ये जो फिजिक्स आहे त्याचा आपण नेक्स्ट चॅप्टर सुरुवात करतोय. तो आहे लेकरांनो इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. मग आता इलेक्ट्रिसिटी म्हटलं की जे आपलं एक्सप्लेनेशन आहे ते सुरू सुरू करू तर आपण करंट म्हणजे काय, पोटेन्शियल काय असतो लेकरांनो, रेजिस्टन्स काय, येस, त्याच्यानंतर कंडक्टन्स, रेजिस्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी, सो मेनी टर्म्स आहेत त्या आपण डे बाय डे लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. चलो सुरुवात करूयात लेकरांनो. फर्स्ट आहे इलेक्ट्रिक करंट. बघा रे, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे अशा प्रकारे हा कंडक्टर असतो, बरोबर आहे. सर कंडक्टर म्हणजे काय, थोडंसं आम्हाला समजून सांगा. कंडक्टर मीन्स व्हॉट, कंडक्टर मीन्स, येस, कंडक्टर म्हणा, त्या कंडक्टरलाच काय म्हणतो लेकरांनो आपण, अ पीस ऑफ वायर, अ पीस ऑफ वायर. ठीक आहे. काय अडचण इथपर्यंत, कंडक्टर कोणाला म्हणतो आपण, अ पीस ऑफ वायरला, म्हणजे वायरच्या पीसला काय म्हणतो मित्रांनो, कंडक्टर म्हणत असतो. मग आता कंडक्टर काय रे, जे आपण वायरिंग साठी युज करत असतो, मे बी तो अल्युमिनियमचा असतो किंवा कॉपरचा असतो. मग या कंडक्टर मध्ये काय असतात, तर कंडक्टर कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, large number of free electron. Conductor consists of what? Large number of free electrons. मग आता जर मला इथे फ्री इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट करायचे असेल, ठीक आहे, तर बघा कशा प्रकारे रिप्रेझेंट करतो लेकरांनो. या ठिकाणी रिप्रेझेंट करायचे तर या ठिकाणी असतात हे अशा प्रकारे फ्री इलेक्ट्रॉन्स. येस, हे काय लेकरांनो, इथे कंडक्टर कन्सिस्ट ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. येस सर, आहेत, बरोबर आहे. मग हे जे कंडक्टर मध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, या फ्री इलेक्ट्रॉनची जी डायरेक्शन असते ती रॅन्डम डायरेक्शन असते. म्हणजेच हा जो इलेक्ट्रॉन आहे, पहा व्यवस्थित समजून घेऊ, एक एक गोष्ट कळाली पाहिजे. हा जो इलेक्ट्रॉन आहे तो या डायरेक्शनला असेल, येस, हा या डायरेक्शनला असेल, हा इलेक्ट्रॉन या डायरेक्शनला असेल, हा इलेक्ट्रॉन या डायरेक्शनला, हा या डायरेक्शनला. म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉनची डायरेक्शन ही कशी इलेक्ट्रॉनो, रॅन्डम डायरेक्शन आहे. ठीक आहे. ठराविक डायरेक्शन आहे का रे, नाही. म्हणजे इथे लिहितोय कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच विच आर इन, विच आर म्हणजे कोण रे, इलेक्ट्रॉन्स, विच आर इन रॅन्डम डायरेक्शन, रॅन्डम डायरेक्शन. ठीक आहे. येस सर, विच आर इन रॅन्डम डायरेक्शन, प्रत्येकाची डायरेक्शन वेगवेगळी आहे. म्हणजे रॅन्डम डायरेक्शन आहे, तर ह्या रॅन्डम डायरेक्शनला कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, येस, विच आर इन रॅन्डम डायरेक्शन, म्हणजे ह्या रॅन्डम डायरेक्शनला कन्वर्ट करायचंय एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये. कशामध्ये कन्वर्ट करायचंय, एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये कन्वर्ट करायचंय. मग एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर सहजच पॉसिबल आहे का लेकरांनो, नाही. मग एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला सो सो वी हॅव टू कनेक्ट अक्रॉस बॅटरी, वी हॅव टू कनेक्ट अक्रॉस बॅटरी, किंवा जर सिंगल असेल तर त्याला आपण सेल म्हणतो. काय म्हणतो बाळांनो, त्याला सेल म्हणत असतो. चला मग पहा रे आता, तर या ठिकाणी काय करतोय, या ठिकाणी लेकरांनो हा कंडक्टर आहे, परत तोच ऍज इट इज ड्रॉ केलाय. ठीक आहे. आणि या कंडक्टरच्या अक्रॉस काय, कंडक्टर मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणायचे. याला कुठले इलेक्ट्रॉन्स म्हणायचे लेकरांनो, फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणायचं. हे जे आहेत हे प्रत्येक इलेक्ट्रॉन, जे प्रत्येक इलेक्ट्रॉन आहेत हे काय आहेत बाळांनो, फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. बरोबर आहे, कळतंय मला काय म्हणायचंय, येस. मग आपलं ठरलंय की या कंडक्टरला एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये आणायचंय, बरोबर आहे. सर उदाहरण देऊन समजून सांगता का. बघा रे, वर्गामध्ये जर शिक्षक नसतील तुमची डायरेक्शन कशी आहे, कुणी मागे बघतं, कोणी पुढे बघतं, कोणी आजूला बघतं, कोणी बाजूला बघतं, बरोबर आहे. ठीक आहे. जे कोणी आपल्या आपल्या चॉईस कडे बघत असतं. पण ही डायरेक्शन प्रत्येक इलेक्ट्रॉनची काय झाली, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची काय झाली, रॅन्डम डायरेक्शन झाली. मग ह्या प्रत्येकाची डायरेक्शन जर आपल्याला जर पर्टिक्युलर म्हणजे एका डायरेक्शनला जर कन्वर्ट करायचं असेल तर त्या वर्गामध्ये लगेच मास्तरला यावं लागेल. आणि मास्तर आल्याबरोबर काय होतील, सगळेजण कुणाकडे बघतील, मास्तरकडे बघतील, म्हणजे सगळ्यांची डायरेक्शन काय झाली रे, पर्टिक्युलर डायरेक्शन झाली. म्हणजे इथे जो मास्तर जो काम करतोय तोच काम इथे आपल्याकडे बॅटरी
किंवा सेल करतोय, जो की विद्यार्थ्याला कुणाकडे कन्वर्ट करतोय? येस, एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये. मग मी काय करतोय, ह्याच्या अक्रॉस लेकरांनो इथे एक अशा प्रकारे बॅटरी किंवा सेल म्हटलं तरी चालेल. क्लिअर आहे? येस सर. सर आम्हाला माहिती आहे की हे सिम्बॉल बॅटरीचं आहे. या ठिकाणी मोठी प्लेट लेंथनी जी मोठी आहे त्याला पॉझिटिव्ह पोलॅरिटी म्हणतो आणि ही जी आहे ते निगेटिव्ह पोलॅरिटी. म्हणजे ही जी आहे ती आहे लेकरांनो पॉझिटिव्ह पोलॅरिटी. ठीक आहे. आणि या बाजूला जे काही बघतोय आपण ती आहे लेकरांनो निगेटिव्ह पोलॅरिटी. हो का नाही रे? येस सर, बरोबर आहे. तुम्ही सांगताय पॉझिटिव्ह पोलॅरिटी आणि निगेटिव्ह पोलॅरिटी. मग मला सांगा आता, जो फ्री इलेक्ट्रॉन आहे, फ्री इलेक्ट्रॉन जो आहे तो त्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह असतं का निगेटिव्ह असतं? तर इलेक्ट्रॉन वरती जो चार्ज आहे, फ्री इलेक्ट्रॉन वरती चार्ज जो असतो तो चार्ज निगेटिव्ह चार्ज असतो. कसा असतो इलेक्ट्रॉन? निगेटिव्ह. पण निगेटिव्ह चार्ज असतील तर हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, हे फ्री इलेक्ट्रॉन्स कुणाकडे अट्रॅक्ट होतील? तर हे फ्री इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट होतील पॉझिटिव्ह पोलॅरिटी ऑफ द बॅटरी. म्हणजे हा इलेक्ट्रॉन कुणाकडे बघेल? पॉझिटिव्ह पोलॅरिटीकडे बघेल. हा इलेक्ट्रॉन कुणाकडे बघेल? पॉझिटिव्ह पोलॅरिटीकडे. हा पण पॉझिटिव्ह पोलॅरिटीकडे. म्हणजे ह्या प्रत्येक इलेक्ट्रॉनची डायरेक्शन एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये कन्वर्ट होतील. येस और नो? येस. कशा प्रकारे समजून घ्याल? जसं शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही एक्झाम्पल सांगितले त्या पद्धतीने. बरोबर आहे? येस सर. मग आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ह्या इलेक्ट्रॉनची डायरेक्शन या बाजूला आहे. मी इथं वरती रिप्रेझेंट करतोय. सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन इकडे बघतायत. तर ह्याला म्हणायचं लेकरांनो इलेक्ट्रॉन करंट. काय म्हणायचं रे? इलेक्ट्रॉन करंट. येस सर, इलेक्ट्रॉन करंटची डायरेक्शन. तुमच्यापैकीच कोणीतरी विद्यार्थी विचार करत असेल, सर तुम्ही थोडं शिकवताय ते कळायलंय, पण आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवले की जी करंटची डायरेक्शन आहे ती डायरेक्शन असते हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे. करंटची डायरेक्शन कशी असते लेकरांनो? हायर पोटेन्शियल. बघा हायर पोटेन्शियल इकडे आणि इकडून अशा प्रकारे कुणाकडे आला रे? लोअर पोटेन्शियल. बरोबर आहे. करंटची डायरेक्शन आहे हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे. बरोबर आहे. म्हणजे जी इलेक्ट्रिक करंट आहे त्या इलेक्ट्रिक करंटची जी ऍक्च्युअल डायरेक्शन आहे ती या प्रकारे आपण रिप्रेझेंट करतो. बरोबर आहे. क्लिअर आहे? इथपर्यंत काय अडचण आहे का? नाहीये सर. मग बघा इलेक्ट्रिक करंट जो फर्स्ट पॉइंट आपण डिफाईन करणार आहोत तो फर्स्ट पॉइंट आहे इट इज डिनोटेड बाय लेटर. यस, इट इज डिनोटेड बाय लेटर आय. इट इज डिनोटेड बाय लेटर आय. कुठे कुठे कॅपिटल आय पण असेल, कुठे कुठे स्मॉल आय पण असेल. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण काय लेकरांनो? नाहीये सर. दुसरी गोष्ट की इट इज मेजर्ड इन, इट इज मेजर्ड इन एम्पियर. इट इज मेजर्ड इन एम्पियर. आणि ह्याला शॉर्टकट मध्ये ए पण लिहितो आपण किंवा ह्याला ऍब्रिव्हेटेड फॉर्म मध्ये एएमपी असं सुद्धा लिहितो. येस, ए कॅपिटल ए लिहितो किंवा एएमपी असं सुद्धा लिहितो. ठीक आहे. दुसरा पॉइंट काय, सॉरी तिसरा पॉइंट काय लेकरांनो, की जी कन्व्हेक्शनल करंट आहे आणि इलेक्ट्रॉन करंट म्हणजे हे जे इलेक्ट्रिक करंट आहे ह्या इलेक्ट्रिक करंटलाच आपण कन्व्हेक्शनल करंट असं सुद्धा म्हणतोय. काय म्हणतोय रे? कन्व्हेक्शनल करंट असं सुद्धा म्हणतोय. बरोबर आहे. म्हणजे इथून काय कळतंय आपल्याला? कन्व्हेक्शनल करंट आणि इलेक्ट्रॉन करंट यांची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. तर मी या ठिकाणी लिहितोय इलेक्ट्रॉन करंट, इलेक्ट्रॉन करंट yes has opposite direction, has opposite direction. Electron current has opposite direction. Yes, to किंवा with respect to opposite direction with respect to conventional current. Conventional current. ठीक आहे. थोडं स्पेलिंग मध्ये जर कुठे अडचण झाली तर प्लीज समजून घेत चला. कन्व्हेक्शनल करंट. मग आता हे जे करंट आहे, करंट कुणामुळे फ्लो होतं लेकरांनो? सर इलेक्ट्रॉन मुळे फ्लो होतं हे आम्हाला शिकवलेलं आहे. मी पण तेच लिहिणार आहे. करंट, येस, करंट फ्लो ड्यू टू an electric current flow due to flow due to free electrons. इलेक्ट्रिक करंट फ्लो ड्यू टू व्हॉट? फ्री इलेक्ट्रॉन्स. किंवा मी ह्याला असं सुद्धा म्हणेल, येस ह्यालाच थोडस आणखी वेगळ्या पॉइंट ऑफ रिप्रेझेंट करेल. द रेट ऑफ द रेट ऑफ फ्लो
of charge, the rate of flow of charge with respect to time. The rate of flow of charge with respect to time. सर थोडंसं एक्सप्लोर करा. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय बघा मित्रांनो. सो आय इज इक्वल टू डी बाय डी क्यू डिवायडेड बाय डी बाय डी टी. म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. ह्यालाच आपण लिहू शकतो या ठिकाणी चार्जचं डी क्यू ला कॅपिटल क्यू लिहितोय टोटल चार्ज आणि डी टी ह्याला टोटल टाइम मध्ये लेकरांनो टी लिहितोय. म्हणजे आपल्याकडे करंटचा जो फॉर्म्युला आलाय तो या डेफिनेशन प्रमाणे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर डी क्यू इज द स्मॉल अमाउंट ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. क्यू इज द टोटल चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर जो चार्ज आहे त्या चार्जचं युनिट काय लेकरांनो. चार्जचं युनिट थोडस आठवा बरं. चार्जचं युनिट काय रिप्रेझेंट करत असतो आपण. ठीक आहे. चला सांगू शकता चार्जचं युनिट काय. तर चार्जचं युनिट आहे लेकरांनो कूलम. ठीक आहे. चला पहा रे लेकरांनो. चार्जचं युनिट काय रिप्रेझेंट करतोय आपण. ठीक आहे. चार्जचं युनिट रिप्रेझेंट करतोय. काय सतवते रे. कशी स्पेलिंग. ठीक आहे. चार्जचं युनिट काय लेकरांनो कूलम. ठीक आहे. बघून घ्या. ठीक आहे. चार्जचं युनिट काय लेकरांनो. ठीक आहे. कधी कधी थोडंसं होत असतंय स्पेलिंग मध्ये कन्फ्युजन. ओके. सो चार्जचं युनिट काय लेकरांनो कूलम आणि टाइमचं युनिट काय रे सेकंद. म्हणजे या ठिकाणी लेकरांनो करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइमचं एक युनिट आपल्याला अँपियर माहिती आहे. दुसरं युनिट काय लेकरांनो कूलम पर सेकंद. तुम्हाला हे एक्झाम मध्ये विचारतील कूलम पर सेकंद म्हणजे मी या ठिकाणी सी आणि या ठिकाणी काय लिहितो लेकरांनो सेकंदचं SEC लिहितोय. ठीक आहे. चला सांगा बरं. इलेक्ट्रिक करंटचे किती युनिट आहेत दोन. पहिलं युनिट आहे अँपियर. दुसरं युनिट काय लेकरांनो. येस कूलम पर सेकंद. हे सुद्धा युनिट कशाचं आहे लेकरांनो इलेक्ट्रिक चार्जचं आहे. ठीक आहे. चलो कूलम पर सेकंद. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंटचं आणखी एक युनिट आहे लेकरांनो. कुठलं युनिट आहे रे. हे तर SI युनिट आहे. हे कुठलं युनिट आहे लेकरांनो SI युनिट आहे. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक करंटचं तिसरं युनिट मी तुम्हाला लिहून देतोय. इलेक्ट्रिक करंटचं तिसरं युनिट आहे लेकरांनो बायोट. हे सगळेच्या सगळेच तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार आहेत. चला इलेक्ट्रिक करंटचे किती युनिट झाले. 3 युनिट झाले सर. कुठलं सगळ्यात पहिलं युनिट झालंय अँपियर. दुसरं युनिट झाले कूलम पर सेकंद. तिसरं युनिट झाले लेकरांनो बायोट. लक्षात राहील का रे. येस सर तिसरं युनिट इलेक्ट्रिक करंटचं आहे बायोट. लक्षात राहू द्या. सर हे कुठलं युनिट आहे. तर हे लेकरांनो सीजीएस युनिट आहे. येस सीजीएस सिस्टीम म्हटलंय. या सीजीएस सिस्टीम म्हटलं तरी चालेल. सीजीएस काय रे तर सेंटीमीटर ग्राम सेकंद. म्हणजे सीजीएस सिस्टीम मध्ये करंटचं युनिट काय आहे लेकरांनो बायोट आहे. क्लिअर आहे. येस सर इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहे. मग आता ओव्हरऑल आयडिया झालेली असेल. आता परत लक्ष द्या. जो इलेक्ट्रिक करंट आहे आय इज इक्वल टू या ठिकाणी आपण लिहितोय. या ठिकाणी लिहितो लेकरांनो क्यू अपॉन टी. जो क्यू आहे चार्ज त्या चार्जला इथं लिहितोय आपण एन इंटू ई. काय लिहितो रे एन इंटू ई डिवायडेड बाय टी. सर एन म्हणजे काय तर एन मीन्स लेकरांनो मल्टिपल फॅक्टर. मल्टिपल तर एन काय रे मल्टिपल फॅक्टर. ठीक आहे. किंवा ह्याला आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा म्हणतो. काय म्हणतो लेकरांनो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. चल आणि ई म्हणजे काय लेकरांनो तर ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. काय रे इलेक्ट्रॉन वर चार्ज तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे सर 1.602 इंटू 10⁻⁻⁻19 कुलम. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती आहे 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलम. लक्षात राहील. मग मला सांगा इलेक्ट्रॉनचं नेचर निगेटिव्ह आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पुढे मायनस लिहायला विसरायचं नाहीये. येस सर इथपर्यंत लिहिले. आता थोडस जरा इकडे बघा.
इथे जेवढे काही इलेक्ट्रॉन आहेत ते म्हणजे एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, आणि प्रत्येक इलेक्ट्रॉन जो फ्लो होतोय त्या प्रत्येक इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती आहे, तर प्रत्येक इलेक्ट्रॉन वरती चार्ज आहे 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलम. म्हणजे काय, सपोज आपण जसं डोक्यावर एखादी वस्तू घेऊन जातो ना, ठीक आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक इलेक्ट्रॉन हा त्याच्यावरती किती चार्ज असतो, तर 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलम. लक्षात राहील, जेवढे इलेक्ट्रॉन ह्या कंडक्टर मधून फ्लो होत आहेत त्या प्रत्येक इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती असतो लेकरांनो, तर हा चार्ज असतो. लक्षात राहील का? येस सर, लक्षात राहील. इथे कुठे काय अडचण आहे का? नाही. येस. मग मला डेफिनेशन लिहून द्यायची. डेफिनेशन कशाची लेकरांनो? 1 एम्पियरची. मग 1 एम्पियरची डेफिनेशन जर आपल्याला एक्सप्लेन करायची असेल तर याचा अर्थ काय? किती सोपं आहे बघा रे. बघा, 1 एम्पियरची डेफिनेशन आपल्याला रिप्रेझेंट करायची आहे. तर 1 एम्पियर डेफिनेशन साठी मी लिहितोय, जर 1 कुलम ऑफ चार्ज जर ह्या कंडक्टर मधून किंवा ह्या वायर मधून जर 1 कुलम ऑफ चार्ज 1 सेकंदला जर फ्लो होत असेल, म्हणजे 1 कुलम ऑफ चार्ज एका सेकंदाला जर फ्लो होत असेल, ठीक आहे, तर याचा अर्थ 1 कुलम ऑफ चार्ज जर एका सेकंदाला फ्लो होत असेल तर याचा अर्थ या कंडक्टर मधून किती अँपिअर करंट फ्लो होतोय? 1 अँपिअर करंट फ्लो होतोय. कळतंय का रे व्यवस्थित? हळूहळू कळायला सुरुवात होते सर. तुम्ही काय म्हणत आहात, की जर या कंडक्टर मधून जर 1 कुलम ऑफ चार्ज 1 कुलम ऑफ चार्ज जर फ्लो होत असतील तर यस, पर सेकंदला म्हणजे प्रत्येक सेकंदाला जर 1 कुलम ऑफ चार्ज जर फ्लो होत असेल तर त्याचाच अर्थ किती करंट फ्लो होते लेकरांनो? यस, त्याचाच अर्थ 1 एम्पियर करंट फ्लो होतंय. क्लिअर आहे? काय अडचण इथपर्यंत नाही. मग ह्याच गोष्टी थोड्याशा आणखी तुम्हाला मी डिटेल्स मध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, थोडस मला वेळ द्या. नेक्स्ट पेज आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊ. ठीक आहे, चल. आता बघा, थोडस स्पेस नव्हतं, मी पेज ऍड केलंय, तर ह्या क्वेश्चनचं काही घेणं नाहीये. हा क्वेश्चन आपण नंतर एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे, बरं. आता मी तुम्हाला आता शिकवल्याप्रमाणे लेकरांनो आपल्याला माहिती आहे की करंट इज इक्वल टू काय लिहिलं रे? करंट इज इक्वल टू रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, त्याबद्दल तुम्हीच लिहिलं सर क्यू बाय टी. परत तुम्ही क्यू म्हणजे लिहिलंय एन इंटू ई डिवायडेड बाय टी. ठीक आहे, आणि तुम्ही सांगितलंय सर 1 एम्पियर करंट कधी फ्लो होतं, तर 1 एम्पियर करंट फ्लो होतं की 1 कुलम ऑफ चार्ज हा जर 1 सेकंद मध्ये जर पास होत असेल, त्या कंडक्टर मधून एका सेकंदामधून पास होत असेल. थोडस मी आणखी एक्सप्लेन करतो. बघा रे, सो क्यू इज इक्वल टू काय येतं लेकरांनो? एन इंटू ई येतं. बरोबर आहे. क्यू इज इक्वल टू एन इंटू ई. एन म्हणजे काय लेकरांनो? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. एन म्हणजे काय लेकरांनो? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. तर यावरून आपण असं लिहू शकतो का रे, मला बघायचंय की 1 कुलम मीन्स, ठीक आहे, माझा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय की 1 कुलम मीन्स मीन्स हाऊ मेनी इलेक्ट्रॉन फ्लो, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन फ्लो. ठीक आहे, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन फ्लो इन 1 सेकंड. ठीक आहे, हा माझा प्रश्न आहे, किंवा हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर त्याचा डाऊट मी इथं क्लिअर करून देतोय. काय सांगतोय, तर बघा रे, एन ला एन ऍज इट इज, क्यू डिवायडेड बाय काय लेकरांनो? ई. बरोबर आहे. मग एन ला एन ऍज इट इज, कुलम किती लेकरांनो? 1 कुलम ऑफ चार्ज आहे, डिवायडेड बाय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती आहे रे? 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलम. जर ह्याचं जर सिम्प्लिफिकेशन केलं तर एन ची व्हॅल्यू येते 6.24 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन्स. 10⁻18 इलेक्ट्रॉन. याचा अर्थ आता तुम्हाला आणखी बेटर वेने समजायला सुरुवात होईल लेकरांनो. पाहू शकता, एन इज इक्वल टू, येस, आपल्याकडे फॉर्म्युला आहे क्यू डिवायडेड बाय, ठीक आहे, किंवा मी परत तोच फॉर्म्युला लिहितोय, आय इज इक्वल टू, येस, आय इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय टी. ठीक आहे, काय अडचण इथपर्यंत? ठीक आहे, जर 1 कुलम ऑफ चार्ज म्हटलं, 1 कुलम ऑफ चार्ज 1 सेकंड, आणि 1 कुलम ऑफ जो चार्ज आहे, ठीक आहे, 1 कुलम ऑफ चार्ज, सॉरी 1 एम्पियर साठी लिहायचे आपल्याला. 1 एम्पियर, 1 कुलम ऑफ चार्ज किती आहे? 6.28 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन, yes, are passing through the conductor in how many second? In 1 second. आता थोडंसं क्लिअर होत असेल बघा, आणखी समजून सांगतोय की 1 एम्पियर करंट कधी फ्लो होतो? जेव्हा 1 कुलम ऑफ
1 कुलम ऑफ चार्ज हे एका सेकंदात पास होतात. मग तुम्ही मला परत प्रश्न विचारला जर असला, की जर 1 कुलम ऑफ चार्ज म्हणजे किती? तर 6.28 into 10 raised to power किती रे मित्रांनो? 18 इलेक्ट्रॉन्स. येस, एवढे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन किती सेकंदामध्ये पास होत आहेत? एका सेकंदामध्ये पास होत आहेत. दॅट्स इट. मी जर तुम्हाला म्हटलं मित्रांनो 2 अँपिअर करंट म्हणजे किती इलेक्ट्रॉन पास होतील? जर एका अँपिअरला एवढे इलेक्ट्रॉन पर सेकंद पास होत असतील, तर 2 अँपिअरला किती होतील? तर 2 गुणिले एका अँपिअर साठी एवढे, तर मी मल्टिप्लाय करतो 6.28 into 10 raised to power 18 इलेक्ट्रॉन पर सेकंद. ठीक आहे. मला मल्टिप्लिकेशन करून घ्या. ह्याचं मल्टिप्लिकेशन जर केलं लेकरांनो 6 दुनी 12 आणि 28 ची दुप्पट ही येते 56. ठीक आहे. तर या ठिकाणी लेकरांनो 12.56 into 10 raised to power 18 इलेक्ट्रॉन पर सेकंद. एवढे इलेक्ट्रॉन किती सेकंदाला पास व्हायले? पर सेकंदला. किती अँपिअर करंट साठी रे? 2 अँपिअर करंट साठी. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, की जेव्हा मी म्हटलं 10 अँपिअर करंट फ्लो होत असेल, तर याचा अर्थ किती इलेक्ट्रॉन पर सेकंदाला पास होतील त्या कंडक्टर मधून? तर बघा ना, तुमच्याकडे इथे लिहा 10 आणि एका अँपिअरला तुम्हाला माहिती आहे किती इलेक्ट्रॉन पास होतात त्या कंडक्टर मधून? तर 6.2428 येस इंटू 10 रेज टू पॉवर 18. ठीक आहे. पुढे लिहितो लेकरांनो इलेक्ट्रॉन पर सेकंड. कॅल्क्युलेशन करून घ्या. 10 गुणिले केलं तर लेकरांनो 62.8 इंटू 10 रेज टू पॉवर 18 इलेक्ट्रॉन पासिंग पर सेकंद. म्हणजे 10 अँपिअर करंट कधी फ्लो होईल? जेव्हा 62.8, कारण 10 गुणिले 6.28 म्हणजे 62.8 इंटू 10 रेज टू पॉवर 18 इलेक्ट्रॉन्स आर पासिंग इन 1 सेकंड. होप सो. मला नाही वाटत लेकरांनो की आता तुमच्या मनामध्ये कुठला तरी डाऊट असेल की सर इलेक्ट्रिक करंट काय असतं, करंट फ्लो कसं होतं. येस, करंट फ्लो होतं म्हणजे किती इलेक्ट्रॉन फ्लो होतात, त्या इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती असतो, ह्या प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन तुमच्या समोर आहे. आणि ह्याच्यावरती कुठलाही जरी एक्झाम मध्ये जर तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन आला तर डेफिनेटली तुम्ही बिनधास्त आन्सर देऊ शकता. ठीक आहे बाळांनो, काय अडचण असेल तर पाहू शकता. क्लिअर. आणि मला मेसेज सुद्धा करू शकता. ठीक आहे. आजचा व्हिडिओ हा आपण इथेच थांबूत. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत थँक्यू सो मच. आणि प्लीज हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या बाकीच्या मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. चालेल? ठीक आहे. थँक्यू सो मच.